सर्वांना नमस्कार. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण या नवीन सत्रासाठी उत्साहित असाल. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सर्व सजीवांना श्वास घेण्यासाठी हवेची आवश्यकता असते, जी त्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची असते. श्वसनादरम्यान ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. जीवन टिकवून ठेवण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. हवा दिसू शकते का? नाही. हवा स्वतः दिसू शकत नाही, पण ती निश्चितपणे अनेक प्रकारे जाणवू शकते. उदाहरणार्थ, उन्हाळ्याच्या उष्ण दिवशी हवा आपल्याला जास्त उष्णता दूर करून थंड राहण्यास मदत करते. तर हवा कशापासून बनलेली आहे हे सखोल समजून घेण्यासाठी इयत्ता 6वीच्या विज्ञानातील आपल्या सभोवतालची हवा या धड्यातील हवेची रचना या विषयावर आपण चर्चा करूया. हवेची उपस्थिती जाणवण्यासाठी ही उदाहरणे पहा. झाडांची पाने सळसळतात किंवा कपड्यांच्या दोरीवर लटकलेले कपडे गच्चीच्या मोकळ्या जागेत हलतात. पंखा चालू केल्यावर उघड्या पुस्तकाची पाने फडफडतात. हवेच्या हालचालीमुळे पतंग किंवा कागदाचा रॉकेट उडवणे शक्य होते. पदार्थांचे पृथक्करण या विषयावर चर्चा केलेली उफणण्याची प्रक्रिया आठवा. हलक्या कणांना जड कणांपासून वेगळे करणे हवेवर अवलंबून असते. तीव्र वादळात जलद वाहणारे वारे छप्पर उडवू शकतात आणि झाडे उपटून टाकू शकतात. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. सर्वत्र हवेची उपस्थिती समजून घेणे, हवेची रचना जाणून घेणे, हवेत असलेल्या वायूंची भूमिका स्पष्ट करणे. अतिमहत्त्वाचे शब्द: वातावरण, हवेची रचना, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन, धूर. चला संकल्पना नकाशा पाहूया. तुम्ही कधी फिरकी खेळली आहे का? तुम्हाला आवडणाऱ्या आकारात फिरकी बनवण्याचा प्रयत्न करा. फिरकीची काठी धरा आणि ती मोकळ्या जागेत वेगवेगळ्या दिशेने ठेवा. ती थोडी पुढे मागे हलवा आणि ती फिरताना पहा. आजूबाजूच्या फिरणाऱ्या हवेमुळे फिरकी फिरते. तुम्ही वेदरकॉक वातकुकुट पाहिला आहे का? त्या ठिकाणी हवा कोणत्या दिशेने फिरत आहे ते दर्शवते. आपण टीव्हीवर दररोज हवामान अहवालांमध्ये वातकुकुट यंत्र पाहतो. तुमची मूठ बंद करा. तुम्हाला त्यातील हवा जाणवते का? जरी ती रिकामी वाटत असली तरी तुमच्या मुठीतील जागा हवा व्यापते.
एक रिकामी बाटली घ्या आणि तिचे बारकाईने निरीक्षण करा. ती खरोखर रिकामी आहे का? हवा बाटलीतील जागा व्यापून टाकते. या सोप्या प्रयोगाने तुम्ही रिकाम्या बाटलीत हवेची उपस्थिती सिद्ध करू शकता. बाटलीचे उघडे तोंड उलट्या स्थितीत पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवा. बाटलीचे निरीक्षण करा. पाणी बाटलीत शिरते का? नाही. आता बाटली थोडीशी वाकवा. तुम्हाला दिसेल की पाणी बाटलीत शिरू लागते आणि हवेचे फुगे आवाजाने वर येतील. बाटली उलट्या स्थितीत धरली की आतील हवा पाणी आत जाण्यापासून रोखते. बाटली झुकवल्यावर हवा बुडबुडांच्या रूपात बाहेर पडते, ज्यामुळे हवेने व्यापलेल्या जागेत आता पाणी शिरू शकते. ही कृती दाखवते की हवा जागा व्यापते आणि बाटलीतील सर्व जागा भरते. हवा आपल्या आजूबाजूला सर्वत्र असते. तिला कोणताही रंग नसतो आणि ती पारदर्शक असते, ज्यामुळे आपण त्यातून पाहू शकतो. आपली पृथ्वी पृष्ठभागावरून अनेक किलोमीटर वर पसरलेल्या हवेच्या पातळ थराने वेढलेली आहे आणि या थराला वातावरण म्हणतात. पर्वतांसारख्या वातावरणात उच्च पातळीवर हवा विरळ होते. म्हणून विरळ हवेत पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी गिर्यारोहक उंच पर्वत चढताना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जातात. हवेची रचना. 18व्या शतकापर्यंत लोकांचा असा विश्वास होता की हवा ही एकच पदार्थ आहे. तथापि प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की असे नाही. हवा प्रत्यक्षात अनेक वायूंचे मिश्रण आहे. हवेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याची वाफ. जेव्हा हवा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते तेव्हा पाण्याची वाफ घनरूप होते आणि थंड पृष्ठभागावर थेंब तयार होतात. निसर्गातील जलचक्रासाठी हवेत पाण्याची वाफ असणे महत्त्वाचे आहे. समान लांबीच्या 2 मेणबत्त्या घ्या. दोन्ही मेणबत्त्या पेटवा. एका मेणबत्तीवर काचेचा ग्लास उपडा ठेवा. दोन्ही मेणबत्त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. काचेच्या ग्लासने झाकलेली मेणबत्ती काही काळानंतर विझेल, तर दुसरी मेणबत्ती जळत राहते. काचेच्या ग्लासखाली असलेली मेणबत्ती थोड्याच वेळेत विझते, कारण जळण्यास मदत करणारा हवेचा घटक ग्लासच्या आत मर्यादित असतो. जळणारी मेणबत्ती उपलब्ध असलेल्या हवेतील बहुतेक घटकांचा वापर करते. दुसरी मेणबत्ती मात्र जळत राहते, कारण तिला सतत हवेचा पुरवठा होत असतो. जळण्यास मदत करणारा हवेचा हा महत्त्वाचा घटक ऑक्सिजन म्हणून ओळखला जातो. वरील प्रयोगात मेणबत्ती विझल्यानंतरही काचेच्या ग्लासमध्ये हवा असते. यावरून
हे सूचित होते की हवेतील काही घटक जळण्यास समर्थन देत नाहीत. हवेतील एक प्रमुख घटक जो जळण्यास समर्थन देत नाही तो नायट्रोजन आहे. बंद खोलीत जळणारा पदार्थ कार्बन डायऑक्साईड सोडताना गुदमरल्यासारखे होऊ शकते. कार्बन डायऑक्साईड हा आपल्या सभोवतालच्या हवेचा एक छोटासा घटक आहे. वनस्पती आणि प्राणी श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतात आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतात. त्याचप्रमाणे जेव्हा वनस्पती आणि प्राणी पदार्थ जळतात तेव्हा ते ऑक्सिजन वापरतात आणि प्रामुख्याने काही इतर वायूंसह कार्बन डायऑक्साईड तयार करतात. म्हणून वाळलेली पाने आणि पिकांचे अवशेष जाळू नयेत, कारण यामुळे वायू प्रदूषण वाढते. इंधन जाळल्याने धूर देखील निर्माण होतो, ज्यामध्ये वायू आणि बारीक धुळीचे कण असतात जे हानिकारक असू शकतात. म्हणूनच कारखान्यांमध्ये लांब चिमणी असतात, हानिकारक धूर आणि वायू दूर नेण्यासाठी. तथापि याचा अर्थ असा होतो की प्रदूषक वातावरणात जास्त प्रमाणात सोडले जातात, जिथे ते आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना प्रभावित करू शकतात. धुळीचे कण नेहमीच हवेत असतात. एका अंधाऱ्या खोलीत सूर्याकडे तोंड करून थोडासा दरवाजा किंवा खिडकी उघडा, जेणेकरून सूर्यप्रकाश फक्त एका अरुंद फटीतून खोलीत प्रवेश करेल. सूर्यप्रकाशाच्या किरणांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुम्हाला किरणात लहान चमकणारे कण हलताना दिसतात का? हिवाळ्यात तुम्हाला झाडांमधून सूर्यप्रकाशाचे असेच कवडसे दिसले असतील, ज्यामध्ये धुळीचे कण दिसतात. हे दर्शवते की हवेत धुळीचे कण असतात. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या नाकपुड्यांमधून हवा आत जाते. नाकातील बारीक केस आणि श्लेष्मा धुळीचे कण गाळण्यास मदत करतात, जेणेकरून ते श्वसन संस्थेपर्यंत पोहोचू नयेत. तोंडातून श्वास घेणे हानिकारक असू शकते, कारण त्यामुळे धुळीचे कण शरीरात अधिक सहजपणे प्रवेश करतात. शेवटी हवेची रचना वेगवेगळ्या ठिकाणी बदलते. हवा प्रामुख्याने नायट्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेली असते, जे एकत्रितपणे त्यातील सुमारे 99% भाग बनवतात. उर्वरित 1% भागामध्ये कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि इतर वायू तसेच धूलिकण असतात. हवेतील मुख्य वायू म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, थोड्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि इतर अनेक वायू. तर त्यात हवेच्या रचनेचा विषय समाविष्ट आहे. पुढील भागात आपण हवेची उपलब्धता आणि वातावरणातील ऑक्सिजनची जागा कोण घेते याचा शोध घेऊ. तोपर्यंत या विषयावरील काही आकर्षक व्हिडिओंचा आनंद घ्या. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: हवा सर्वत्र आढळते. आपण हवा पाहू शकत नाही, परंतु आपण ती अनुभवू शकतो. गतिमान हवेला वारा म्हणतात. हवा जागा व्यापते. हवा ही नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि काही इतर वायू आणि धूलिकणांचे मिश्रण आहे. ऑक्सिजन ज्वलनाला आधार देतो
आणि सजीवांसाठी आवश्यक आहे. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीवरील जीवनासाठी वातावरण आवश्यक आहे.